माझं नाव संदीप चौधरी. मी गेल्या 8 वर्षापासून डायलिसिसवर होतो, पण आत्ता माझं 12 मे 2025 रोजी कड्यावर किडनी ट्रान्सप्लांट झालं. आता डायलिसिसमध्ये मला प्रत्येक 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी हॉस्पिटलला डायलिसिससाठी जावं लागायचं आणि आज मला बरोबर 10 महिने झाले. मी ट्रान्सप्लांटनंतर फक्त आत्ता हॉस्पिटलला आलो. फक्त फॉलोअपला जे असेल ते मी सरांकडे जात असतो आणि त्या संदर्भात मला कड्यावर किडनी मिळाली. तर अशोका हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. आणि एकदम म्हणजे डायलिसिसपेक्षा जसं आपलं नॉर्मल व्यक्तीचं लाईफ आहे तसंच माझं किडनी ट्रान्सप्लांटनंतर लाईफ झालेलं आहे. त्यामुळे सगळ्या टीमचं, अशोका हॉस्पिटलच्या टीमचं मी मनापासून धन्यवाद करतो. मी रामदास गवटे आणि मी भगूरला राहते. माझं आत्ताच 1 महिन्यापूर्वी माझं ट्रान्सप्लांट झाले आहे. माझ्या आईने मला किडनी दिली आहे आणि मी एकदम व्यवस्थित आहे, एकदम फिट आहे. तुम्ही बघू शकता मला. आणि सगळ्यात जास्त सहकार्य आहे ना मला श्याम सर आणि गटाने सरांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळेच आज मी 2 शब्द बोलू शकते आणि छान आहे आता सध्या व्यवस्थित. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर विपुल गट्टानी, नेफ्रोलॉजिस्ट, अशोका मेडिकल हॉस्पिटल. आणि माझ्या समवेत डॉक्टर इरावती मॅडम नेफ्रोलॉजिस्ट, डॉक्टर श्याम तलरेजा यूरोलॉजिस्ट आणि डॉक्टर माळी CBTS सर्जन, अशोका मेडिकल हॉस्पिटल. आज इथे जागतिक किडनी दिवस साजरा करण्यात आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. या ठिकाणी विशेष करून मेडिकल हॉस्पिटल, अशोका मेडिकल हॉस्पिटलने मागच्या काही वर्षांमध्ये केलेले किडनी प्रत्यारोपण यांचे रुग्ण आणि त्यांचे स्वकीय यांना बोलून त्यांचा यथोचित सत्कार असा केलेला आहे. त्यामध्ये जे किडनी डोनर आहे त्यांचा सत्कार झालेला आहे आणि त्याबद्दल आजच्या दिवसामध्ये किडनीविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी एक प्रयत्न हा केलेला आहे. सर, एक मिनिट. किडनी दिनानिमित्त तुम्ही काय आवाहन करणार? आजच्या किडनी दिवस निमित्त आम्ही जे ऑलरेडी जे रुग्ण या मार्गामधून गेलेले आहेत त्यांना आवाहन केलेलं आहे की समाजामध्ये असलेली गैरसमज दूर करावी. त्याचबरोबर या आजाराबद्दल असलेल्या गैरसमजुती दूर व्हाव्यात, या आजाराबद्दल असलेली माहिती इतर रुग्णांना मिळावी. त्याचबद्दल याविषयी असलेली उपचार पद्धती म्हणजे किडनी प्रत्यारोपण, डायलिसिस यासंबंधी असलेली माहिती रुग्णांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अशोका मेडिकलवर या ठिकाणी असलेले उपचार पद्धती, एका छताखाली असलेले जे विशिष्ट प्रयोजन आहे त्यांची माहिती या रुग्णांना देण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी मेडिकल हॉस्पिटलने घेतलेले प्रयत्न हे उचित आहेत आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर, आतापर्यंत किती किडनी प्रत्यारोपण झालेलं आहे अशोका? आतापर्यंत 70 किडनी प्रत्यारोपण आणि 3 यकृत म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पाडण्यात आले आहेत. आणि यापुढेही कड्यावर किडनी प्रोग्राम खूप चांगल्या पद्धतीने ते राबवण्यात येत आहेत. तर त्या संबंधीची माहिती पण याद्वारे देण्यात आलेली आहे. सर, यामध्ये काही शासकीय योजनांचा देखील समावेश आहे? हो, यामध्ये शासकीय योजनांचा म्हणजे मुख्यमंत्री निधीतनं किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना मदत मिळाली आहे. आत्तापर्यंत ज्या रुग्णांनी इथे याचा लाभ घेतलेला आहे जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतची रक्कम ही मुख्यमंत्री निधीतून उपलब्ध झालेली आहे. तर त्या प्रकारे शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना देण्यात येत आहे. डॉक्टर प्रणव माळी, मी अशोका मेडिकल येथे हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मी हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार यांचे शस्त्रक्रिया करतो. पर्टिक्युलरली आजच्या दिवशी म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट रिलेटेडमध्ये मी किडनीच्या नसा म्हणजे पेशंटमधील नसांना जोडणे आणि तिचा रक्तपुरवठा चालू करणे याचं काम मी बघतो. माझं या दिवशी आव्हान एवढंच आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांटसाठी आपल्याला सांगितलं जातं तर जितका महत्त्वाचा नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी रोग तज्ज्ञ असतो तितकंच ऑपरेशन करणारी टीम म्हणजे यूरोलॉजिस्ट आणि नसा जोडणारा सर्जन हाही महत्त्वाचा असतो आणि त्यांची उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची असते. कारण पहिले जे 3 दिवस किंवा जोखमीचा पिरियड असतो, ICUतला पिरियड असतो, त्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात त्यासाठी 24 तास आमची सर्जनची अवेलेबिलिटी आणि सर्जिकल टीमची म्हणजे भूलतज्ञ
आणि इतर ज्या काही लोक असतील त्यांची अवेलेबिलिटी फार महत्त्वाची असते आणि अशा ठिकाणी जर आपण किडनी ट्रान्सप्लांट केलं तर ते पेशंटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त चांगलं राहतं आणि लॉंग टर्म रिझल्ट्स डेफिनेटली त्याचे चांगले मिळू शकतात.